कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महापौर हेमगौरी आडके यांच्या दालनात विविध सामाजिक संस्था, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली। सदर बैठकीस प्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आदींसह क्रेडाई, निमा, आयमा, विविध शैक्षणिक संस्था, महिला संघटना, वैद्यकीय तसंच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येत कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहराचा दीर्घकालीन विकास कसा साधता येईल यावर विचार मंथन केला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व सुंदर, हरित आणि सुरक्षित नाशिक दाखवणं हे आपलं उद्दिष्ट आहे। यासाठी ट्रॅफिक नियोजन, रिंग रोडवरील वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता या सर्व बाबींवर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणं हा आमचा मुख्य प्रयत्न राहणार आहे। शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा संकल्प केला। 22 एप्रिल रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं पुढील एका वर्षात व्यापक वृक्ष लागवड मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे एक उद्योजक एक झाड ही संकल्पना राबवण्यात येणार असून सुमारे 16,000 झाडांची लागवड करण्यात येणार आहे। तसंच क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फेही मोठ्या प्रमाणात रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह हाती घेण्यात आला आहे। पुढील काही वर्षात लाखोड झाडांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। बैठकीत सहभागी प्रतिनिधींनी नाशिकचा विकास केवळ कुंभमेळ्यापुरताच मर्यादित न ठेवता भविष्यातील पिढ्यांसाठी टिकाऊ आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला। शहराच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा न देता सर्वांनी एकत्रितपणे नाशिकला आदर्श शहर बनवण्याचा निर्धार करावा, असं महापौर हेमगौरी आडके आहेर यांनी यावेळी सांगितलंय। नमस्कार। आज खरं तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहे या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असेल, आयमा, निमा, त्यानंतर अनेक महिलांचे NGOs, मग गुरुजी रुग्णालय असतील, भोसला मिलिटरी स्कूल असेल, असे सगळ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सगळेजण इथे उपस्थित होते आणि नाशिकच्या विकासामध्ये कैक वर्षापासून ज्यांचं हातभार लाभलेला आहे असे सगळेजण आज खरं तर नाशिककर म्हणून इथे या बैठकीला उपस्थित होते। आम्ही सगळेजण इथे एकाच गोष्टीवर बोलत होतो की आपल्याला नाशिकची ही जी कुंभमेळ्यातली जी प्रगती आहे ती शाश्वत करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत। मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो मुद्दा इथे आला तो होता की कुंभमेळ्यात येणारे यात्रेकरू असणार आहेत, आपण त्यांना काय दाखवणार आहोत। आपल्याला स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक आणि सेफ नाशिक, एक प्रोटेक्टेड नाशिक अशी पण एक नाशिकची जी ओळख आपल्याला द्यायची आहे। मग हे करत असताना जे काही ट्रॅफिकचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करावं लागेल, रिंग रोड होणार आहे, येणारे जे ट्रॅफिक आहे ती आत्ताची लोकसंख्या आणि येणारी अजून जे बाहेर न येणारे आहेत लोक त्यांना कसं सामावून घेता येईल, रिंग रोडवरनं बाहेरची ट्रॅफिक कशी करायची आहे पार, आणि अशा अनेक मुद्द्यांना खरं तर हात घातलं। व्हॉलेंटियर्स कसे असणार आहेत, हेल्थ सुविधा काय देणार आहेत, असे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले। पण प्रामुख्याने एकमुखाने या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही। कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहेत, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे। वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्ष तोडीबद्दल नाही पण लागवडीबद्दल दिवस जो आहे तो आहे 22 एप्रिल आणि त्या ठिकाणी आपण बघताय की आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री जे आहेत आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, गिरीश भाऊंनी तर इथे आधीच 16,000 झाडं लावलेली आणि तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर
आम्ही नाशिककर म्हणून पुढे येऊन आपलं नाशिक हरित कसं राहील आणि नाशिकाचं जे टेम्परेचर आहे ते कमी कसं होईल आणि नाशिकचा ग्रीन कव्हर कसा पुढे वाढत जाईल यावरती सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आज सगळ्यांनी दाखवली. प्रत्येक इन्स्टिट्यूट, प्रत्येक संघटना ही झाडं लागवड करण्यामागे आणि त्याच्यात सक्षम आहे, पण आज नाशिक महानगरपालिका एक पालकत्व म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कुंभच्या दरम्यान पाहते आहे आणि नक्कीच प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट या दोन्हीचा संगम आणि सांगड जर आपल्याला घालायची असेल तर नाशिकची प्रगती न थांबता ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी सगळे नाशिककर एकत्रित येऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणार आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यात ह्या एका वर्षात सगळ्यांनी असा संकल्प केला आहे की 22 एप्रिलला वसुंधरा दिवस आहे 2024 ते 22 एप्रिल 2027 या एका वर्षात सगळ्याच संघटनांनी एकत्रित येऊन नाशिकचं ग्रीन कव्हर वाढवायचं आहे, नाशिकचं टेम्परेचर कसं कमी होईल यावरती काम करायचंय, स्वच्छतेवर काम करायचं आहे आणि एक नवीन रूप नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांना आपण हे करून दाखवू शकतो. एकत्रित येऊन आपण जसं सगळ्यात लहान मुलांना शिकवतो की आपण वेगवेगळे झालो तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे आहे तो मिळू शकत नाहीये. आपल्याला एकट्याला पुढे जायचं असेल तर एकटं चालावं लागतं, पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं जे यश आहे ते खूप मोठं असतं आणि म्हणून नाशिककर म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन नाशिकला हरित बनवण्यासाठी आम्ही संकल्प केला आहे. खूप साऱ्या बैठका झाल्या, आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक वेळेस विरोधकांचा चेहरा बदलत गेला. आपण स्वतः पण बघू शकता की काही ठिकाणचे येऊन सांगणारे वृक्षप्रेमी ते वेगळे होते, आता पण ते वेगळे. मी सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करते की वृक्षप्रेमी असणं म्हणजे वृक्ष जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये. वृक्ष लागवड करणं ही पण एक वृक्षप्रेमीची ठळक भूमिका असते आणि वृक्ष लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांचं काम आहे, कारण वृक्ष जर वाढली तर नाशिकचं वातावरण, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही संकट आता पूर्ण जगापुढे आहे ते आपण कमी करू शकतो. फक्त वृक्षतोड होते म्हणून रडण्यापेक्षा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे त्याचं सोल्युशन आहे आणि आपण जर विकास करायचा असेल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच राहायला पाहिजे. एका ठिकाणी रडून काहीच उपयोग होणार नाही. एकूणच कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकला ग्रीन, क्लीन आणि सेफ सिटी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येत ठोस पावलं उचलण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आलाय. महानगरपालिकेमध्ये हिंगोरीताई, महापौरताई त्यांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची. नाशिक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते. नाशिकमध्ये काय काय होऊ शकतं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती, त्यासाठी पण माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिक जी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी मुद्दामून झाड कापू नये आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे. हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीडमध्ये कामं मोठे करायचे. रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंगसाठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू ही नक्की म्हणजे सगळ्यांच्या वतीने शाश्वता देतो. आणि महत्वाचं म्हणजे नाशिक हे अख्खं जग बघू राहिलंय, कारण कुंभमेळा येत आहे, त्यामुळे नाशिकची कुठेही डेव्हलपमेंट थांबता कामा नये एवढं सांगतो मी. नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो. आपले महापौर लाडके हिंगोरीताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं. कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची व्हावी याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. या निमित्ताने फक्त एकच गोष्ट सांगतोय की क्रीडा नाशिकच्या सपोर्टनी क्रीडा नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत या वर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत. 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि टोटल या रिफॉरेस्टेशन ड्राईव्हमध्ये इन द नेक्स्ट 3 to 4 years क्रीडा नॅशनलच्या माध्यमातून साधारण 15,000 एकरचं रिफॉरेस्टेशन इथे होणार आहे. थँक्यू. नाशिकसाठी आपण सगळेजण नाशिकच्या प्रगतीसाठी
गतीने काम हवं. जर गती असेल तर प्रगती होते. आणि आपण सगळे वृक्ष लावणारेही आहोत, पण जर प्रगतीच्या आड वृक्ष आलेलं असेल तर प्रगतीच्या आड आपल्या सगळ्या आपल्याला बाजूला कराव्या लागतात. त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना याच्यात विरोध करायचा असेल त्यांनी प्रगतीच्या दिशेने यावं, स्वतःची गती दाखवावी आणि निश्चित ती प्रगती होईल. केवळ शायनिंग करायची किंवा विरोध करून मोठं व्हायचं अशी जी वृत्ती मानसिकता असते ती ठेचली जाते, ती कमी केली जाते. म्हणून चांगली मानसिकता अशीच असते की गतीला साथ देणं, प्रगती करणं. जय श्रीराम. नाशिक शहराच्या माननीय महापौर हिमगौरीताई आडके यांच्या दालनात आज अत्यंत सकारात्मक अशी बैठक पार पडली. या बैठकीचं मुख्य कारण जे येऊ घातलेला कुंभमेळा आहे आणि जे सस्टेनेबल ग्रोथ आपल्याला ज्या अनुषंगाने करायची आहे त्या संदर्भात ही बैठक होती. तर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन जी 16,000पेक्षा जास्त उद्योगांचं प्रतिनिधित्व करते, या अनुषंगाने आम्ही इथे 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले की जे विकासाचं जे धोरण आपण नाशिक महापालिकेमार्फत जे अवलंबलेलं आहे त्याची सस्टेनेबिलिटी हवी. म्हणजे आपण जे विकास कामे करीत आहोत ते आत्ता फक्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने न करता भविष्यात सुद्धा नाशिककर म्हणून म्हणून आपल्याला कसं त्याचा उपयोग करता येईल त्या अनुषंगाने ही कामे झाली पाहिजे. त्याची क्वालिटी अत्यंत चांगली राहायला पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं जे आज आपण बघतोय का अत्यंत मुख्य असा मुद्दा नाशिककरांसाठी झालेला आहे की आपल्याला नाशिक हरित सुद्धा ठेवायचं आहे आणि विकास सुद्धा साधायचा आहे. या अनुषंगाने आपण जिथे झाडांचं आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत, रस्ता रुंदीकरणासाठी म्हणा किंवा अडथळे रस्त्यांसाठी आहेत, तिथे आपण ते झाडं जर आपण तिथे त्या ठिकाणी काढणार असो तर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन म्हणून आम्ही सुद्धा एक दायित्व या ठिकाणी घेत आहोत. आज नाशिकच्या महापौरांनी जी काही मीटिंग बोलवली इथे सगळ्यांना, आम्हाला सर्व क्षेत्रातली मान्यवरांना आम्हाला बोलवून आज कुंभमेळ्यासाठी काय केलं पाहिजे याचा आमच्या सर्वांकडनं जो विचार घेतला त्याच्यासाठी पहिल्यांदा महापौरांचा अभिनंदन आम्ही सगळेजण करतो. कारण येत्या कुंभमेळ्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या फक्त कुंभमेळ्याच्या नसून नाशिकच्या विकासासाठी कशा उपयोगी ठरतील यासाठी त्यांनी आमची सगळ्यांची मतं जाणून घेतली. त्यामध्ये हरित नाशिक, सुंदर नाशिक कसं बनेल या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य तो विचार दिलेला आहे. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.